तालुका जिल्हा नांदेड येथून आलो। जय शिवराय बांधवांनो, जरांगे पाटलांनी काय दिलं तर हा साधा सुद्धा दिसणारा माणूस, काय बदल झालाय घरात आपण जाणून घेऊया। दादा तुमचं नाव सांगा, कुठून आलाय? माझं नाव संभाजी दगडोजी भोसले, मुक्काम पोस्ट वागी, तालुका जिल्हा नांदेड येथून आलो। नांदेडवरून आलाय। आज पेढे तुम्ही हातामध्ये दिलेत, पेढे खाऊ घालताना तुम्ही जे काय बोललाय ते मला एकदा सांगा। आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे माझ्या मुलीला गव्हर्नमेंट जॉब मिळाला आहे। तो SCBC आरक्षण मिळाल्यामुळं, जर SCBC पाटलामुळं नाही मिळालं असतं तर माझी मुलगी गव्हर्नमेंट जॉबला लागू शकली नसती। जरी EWS असलं तरी लागू शकली नसती, कारण EWS हा कोटा 10% आहेत, 150+ जाती त्याच्यात आहेत। पुन्हा मराठा शक्यच नव्हतं, कारण मराठा समाजाला त्याच्यातून फक्त 2% लाभ मिळत होता। आज रोजी 10% SCBC हे फक्त आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळं मिळालेल्या आरक्षणातून हजारो बांधव गव्हर्नमेंट जॉबला लागत आहेत। काल परवा 615 पैकी 350 मुलं मराठा समाजाचे लागले। कसे लागले? हे एक भयानक फॉर्म्युला आहे, तो फक्त पाटलाला समजला आणि ते पाटलाला समजल्यामुळं या समाजाला या लढ्याच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी काय दिलंय तर गोरगरिबाच्या लेकरांना गव्हर्नमेंट जॉब असेल, विविध क्षेत्रामध्ये कामाच्या संध्यासुद्धा जरांगे पाटलांमुळे मिळत आहेत। आणि त्याचबरोबर शैक्षणिक, खऱ्या अर्थानं अगोदर शिक्षण होणं सुद्धा गरजेचं आहे। शिक्षणासाठी सुद्धा ज्या फीस लागत होत्या त्या सुद्धा कुठंतरी कमी झाल्यात आणि हा लढा यशस्वीरित्या पुढे जातो आहे। आणि येत्या 30 तारखेला आपण सुद्धा हा लाभ मिळाला पाहिजे। भेटूया असंच आपला मित्र उदय भिसे पाटील। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।